नमस्कार, स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। आजचा व्हिडिओ आपल्या दिव्यांग बांधवांसाठी आहे। महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये ते 2500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात। यापूर्वी 1500 रुपये येत होते, आता 2500 रुपये येतात। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त ही एकच पेन्शन योजना राबवली जात नाही, तर दिव्यांग लोकांसाठी दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून, सामाजिक व न्याय विकास विभागाच्या माध्यमातून आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। तर मी आज या 16 योजना आहेत, त्या कोणकोणत्या आहेत ते सांगणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता मी या ठिकाणी 16 योजनांचे प्रकार सांगते। 16 योजना राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर सुद्धा केलेल्या आहेत। थेट 12,000 रुपये तुमच्या खात्यात येत आहेत। तर ती कोणती योजना आहे ते आपण जाणून घेऊया। 16 योजना लागू केलेल्या आहेत, पण त्यामध्ये तुम्ही बसता का नाही यापैकी 16 योजना कोण लाभ घेऊ शकता या सर्व बाबीविषयी आपण सविस्तर बघणार आहोत। या सर्व योजना जुन्या आहेत, परंतु तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतलेला नसेल। आता या 16 प्रकारच्या योजना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविल्या जात आहेत। अनेक महानगरपालिकाचे पत्र या ठिकाणी जाहीर झाले आहेत आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून जाहीर अहवाल केला जातो किंवा सूचना काढल्या आहेत। जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत, त्या दिव्यांग व्यक्तींनी या विभागामध्ये किंवा कार्यालयामध्ये किंवा जिल्हा परिषद संस्था असेल किंवा महानगरपालिका असतील, त्याच्या जे प्रभाग असतात त्या प्रभागामध्ये हे फॉर्म उपलब्ध झालेले आहेत। तुम्ही सर्वांनी ते फॉर्म घेऊन जायचे आहे आणि ते तारीख देतात तेव्हा ते फॉर्म जमा करायचे आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकामध्ये या योजना सुरू झालेल्या आहेत आणि ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील या कार्यालयामध्ये सुद्धा या योजना राबविल्या जात आहेत। तर त्या 16 योजना कोणत्या आहेत ती सांगते मी आता। तर बघू शकता, पहिली योजना आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे, ही पहिली योजना आहे। दुसरी बघूया, दिव्यांग व्यक्तींना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे। ही दिव्यांग म्हणजे जे पदवीधर असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे। दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य, ही तिसरी योजना आहे। जे खेळण्यामध्ये जास्त भाग घेतात वगैरे, ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य भेटतो। चौथी योजना, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे, म्हणजे राज्यस्तरासाठी जे खेळतात त्यांच्यासाठी ही चौथी योजना आहे। पाचवी योजना बघूया, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे, म्हणजे जे राष्ट्रीय स्तरावर खेळतात त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती आहे, ही पाचवी योजना आहे। सहावी योजना बघूया, दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीय स्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे, जे आंतरराष्ट्रीय खेळासाठी त्यांच्यासाठी ही योजना आहे। म्हणजे सातवी योजना बघूया, दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात NEFT, RTGS, ECS द्वारे जमा करतात, ही सातवी योजना होती। आठवी योजना बघूया, दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात द्वारे जमा करणे 12,000 रुपये,
ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी आहे। आणि तुम्ही म्हणसाल की 12,000मध्ये व्यवसाय सुरू होतो का, तर ज्यांना करायचा असतो तो शून्यातून विश्व निर्माण करतात, तसं 12,000त पण होते, नसन होत तर स्वतःचे काही टाकून होतात। तर 9वी योजना बघूया। दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात, म्हणजे काही साहित्य वगैरे खरेदी करायचं असेल त्याच्यासाठी पण 12,000 रुपये भेटतात। पण असेच काही भेटत नाही, त्याच्यासाठी डॉक्युमेंट प्रोसेस खूप काही करावं लागतं, तेव्हा ते पैसे तुमच्या बँक खात्यात येतात। तर 10वी योजना बघूया। दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करून देणे, एकूण औषधोपचार 50% रक्कम किंवा 12,000 यापैकी जे कमी असेल ते, म्हणजे तुम्हाला 50% पैसे म्हणजे दवाखान्यासाठी भेटतात निधी। तर 11वी योजना बघूया। दिव्यांग बेरोजगारांना भत्ता अर्थसहाय्य देणे, ही 11वी योजना होती। आणि 12वी योजना बघूया। दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य देणे, म्हणजे लग्नासाठी पण आपल्याला पैसे भेटतात। तर मला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्याबद्दल माहिती सांगा म्हणून, तर मी सांगेल तुम्हाला किती भेटतात, काय भेटतात, कमेंटमध्ये सांगा। 13वी योजना बघूया। 60 वर्षावरील दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे, म्हणजे यांच्यासाठी 60 वर्षापेक्षा जास्त त्यांच्यासाठी पण अर्थसहाय्य भेटतो। 14वी योजना। दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे, बचत गटवाल्यांसाठी हा अर्थसहाय्य असतो। 15वी योजना आहे कुष्ठरोगांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे, ही 15वी योजना होती। 16वी योजना। निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे, मतिमंद, आत्ममग्न, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांच्याकरिता, ही होती 16वी योजना। तर अशा प्रकारे होती, या 16 योजना होत्या। तर त्यापैकी तुम्हाला त्यासाठी अशीच भेटत नाही, त्याच्यासाठी डॉक्युमेंट वगैरे खूप मोठी प्रोसेस असते, ती करावी लागते, तेव्हा तुम्हाला ते भेटतात। तर कोणत्या योजनाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे त्याबद्दल मी सविस्तर माहिती आणण्याचा प्रयत्न करील, फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हे ठाणे महानगरपालिकेचं परिपत्रक होतं समाज विभागामध्ये। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं परिपत्रक दिलेलं असतं, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन याबद्दल माहिती घेऊ शकता। ठाणे जिल्ह्याबद्दल मी सांगते माहिती। तर 7/11/2025 पासून योजनाचा म्हणजे सुरू झालेली आहे, तर 21/11/2025 पर्यंत हे चालणार आहे। आणि तिथं तुम्ही जाऊन तो फॉर्म वगैरे घ्या आणि तो फॉर्म भरून तिथे जमा करा, म्हणजे तुम्हाला पैसे वगैरे भेटतील। कोणत्या योजनेसाठी करायचं आहे तर त्याबद्दल तुम्ही सर्व काही माहिती तिथं तहसील ऑफिस वगैरे समाज कल्याण ऑफिस तिथं जाऊन माहिती घ्या, ते थोडीफार माहिती देतील आणि तिथं व्यवस्थित माहिती भेटून जाईल तुम्हाला। तर धन्यवाद।